तुम्हाला दिलं ठाणं, आजूबाजूची सगळी शहरं आम्ही आमच्या ताब्यात घेऊ. याचा अर्थ जिंकलं कोण? ठाणं देऊनही जिंकलं कोण? शिंदेचे समर्थक म्हणत असतील की आमचे खासदार जास्त, आमचा पर्सेंटेज जास्त होतं, आमचा जिंकण्याची पर्सेंटेज भाजपापेक्षा लोकसभेमध्ये जास्त होतं. हे जरी असलं त्यामुळे तरी त्यामागे मोदी फॅक्टर होता की. आता गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे या दोन राजकीय नेत्यांमधला संघर्ष काही आजचा नाही. तो गेल्या 2.5-3-4 वर्षात सातत्याने पुढे आला. असं असताना शिंदेचा शत्रू या शहरामध्ये शिंदेचा शत्रू क्रमांक 1 जो असेल त्याला निवडणुकीच्या सर्वाधिकार देणं, याचा अर्थ काय? अच्छा, ते सर्वाधिकार दिले कोणी? रवींद्र चव्हाणांनी दिले म्हणजे कोणी दिले? तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. आणि 111 जागा आहेत नवी मुंबईत. 111 पैकी 106 जागांवर गणेश नाईकांना एबी फॉर्म दिले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गणेश नाईकांच्या खांद्यावर सरळ सरळ बंदूक ठेवलेली आहे. साप ते कोणाच्या दिशेने ओढतायत हे स्पष्ट आहे. भाजपाच्या या रणनीतीचा आता शेवटचा टप्पा म्हणूया आपण, ती म्हणजे ही महापालिका निवडणूक आहे. आणि ठाकूरांच्या हातून जर ती महापालिका गेली तर मला असं वाटतं या सगळ्या पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी 100% भाजपाच्या दिशेने तो जिल्हा जाईल. शिंदेचा एकूण कपॅसिटी बघता, त्यांच्या मेहनतीची क्षमता बघता, शिंदे उद्या आपल्याला डोईजोड झाले तर, आणि त्या तरला ते उत्तर असा शोधतायत की मग शिंदेंना त्यांच्या घरातच डांबून ठेवा. नमस्कार, बोलविडूमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामधल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबईवरती सगळ्यांचं लक्ष जरी असलं तरी मुंबईसोबतच लगतचा जो MMR रिजन आहे, म्हणजे 9 पैकी 8 महापालिका जिथं आहेत त्या देखील उत्सुकतेच्या आहेत. तिथं देखील एक मोठं रण पेटलेलं आहे. ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर, पालघर, उल्हासनगर या कमी महत्त्वाच्या नाही आहेत निवडणुका. आपल्या बोलबिडूच्या प्रेक्षकांना आठवत असेल की 1 महिन्यापूर्वी जेमतेम MMR रिजनमध्ये काय घडतंय याचा आढावा जो आहे तो आपण लोकसत्ताचे MMRचे ब्युरो हेड जयेश सामंत यांच्यासोबत घेतला होता. आणि ते तेव्हा जे काय बोलले होते त्याची चुणूक नुकत्याच ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये दिसलेली आहे. कारण जयेश यांनी ठामपणे सांगितलं होतं की हा मुकाबला भाजप विरुद्ध शिंदे असाच आहे. आणि त्याचा एक म्हणूयात की आपण दुसरा अंक जो आहे तो या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने सुरू झालेला आहे. खूप स्वागत आहे. आपण त्याच बॅटलग्राऊंडवरती MMR रिजनमध्ये येऊन जयेश सामंत यांच्याशी संवाद साधतोय आपण. नगरपालिका निवडणुकांच्या वेळी तुम्ही जे काय म्हणाला ते बरंचसं खरंच ठरलेलं आहे. आणि आता महापालिका निवडणुका अक्षरशः जो प्रचार आहे तो शिगेला किंवा आता येऊन ठेपलेला आहे. या संधिकालामध्ये काय घडलंय नगरपालिका, नगरपंचायत ते महापालिका? कारण वरवर दिसतंय की हा जो वाद आहे, कारण मग युती धर्म पाळायला हवा, एकमेकांवरची टीका नाही करायची, एकमेकांवरती बोलणं टाळायचं, एकमेकांचे फोडायचे नाहीत वगैरे. आणि दिसायला दिसतं की ठाणे आणि कल्याण डोंबिवली युती झाली आहे. पण बाकीचं काय? बाकीच्या ठिकाणी बघतोय आपण गणेश नाईक विरुद्ध शिंदे मुकाबला सुरू आहे, प्रताप सरनाईक विरुद्ध नरेंद्र मेहता सुरू आहे. म्हणजे परत असंच दिसतं की इथं दाखवायला आवळा देऊन कोहळा काढलाय किंवा गाजर देऊन असं फास आवळलाय. काय नेमकं? नाही, मला आपण जशी अद्वैतजी मागे चर्चा केली ना, मला तसंच त्याच दिशेने हे सगळं सुरू आहे असं ठामपणे वाटतंय. आणि मला हे पहिल्यापासून असं वाटतं आणि जे दिसतंय त्या मार्गाने सगळं सुरू आहे की हा सगळा संघर्ष आहे ना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या 2 नेत्यांमधलाच हा संघर्ष आहे. तुम्हाला मुंबई महापालिकेची निवडणूक जरी हे 2 पक्ष एकत्र येऊन लढताना जरी दिसत असले, ठाकरे बंधूंचं तिकडे आव्हान पण आहे, त्यामुळे त्यांना एकत्र येणं कदाचित भाग पडलं असावं, राजकीय अपरिहार्यता असावी ती. मात्र मला इतरत्र काय चाललंय तुम्ही पाहाल. आता मजा बघा अद्वैतजी, अंबरनाथ, बदलापूर, वरवर पाहता महाराष्ट्राच्या राज्याच्या एकूण परिघामध्ये अगदी इवलीशी शहरं आहेत काय त्यांची तर नगरपालिका. या नगरपालिकांच्या निवडणुका दोन्ही पक्ष म्हणजे भाजपा आणि शिंदे एकमेकांच्या विरोधात लढले. अंबरनाथ सारख्या शहरात जो शिंदेचा गड मानला जातो, जो जुन्या शिवसेनेचा गड मानला जातो, एकनाथ शिंदे यांचे जे सुपुत्र आहेत डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे, त्यांचा मतदारसंघ, त्याच्या मतदारसंघाचा जो भाग असलेलं शहर, त्या शहरात मुख्यमंत्री शेवटची सभा घेतात आणि असं म्हणतात की अंबरनाथ शहर हे भयमुक्त व्हायला हवं आणि सगळ्या प्रकारची गुंडगिरी इथली मोडून काढायला हवी आणि त्यासाठी मी या शहरात आलोय. आता कोणाची गुंडगिरी, कोणापासून भयमुक्त,
शिंदेंनी फक्त आपला देवेंद्र फडणवीसांनी फक्त नाव घेतलं नाही. तर हे या छोट्याशा शहरामध्ये या दोन पक्षातला जो काही संघर्ष आपल्याला दिसला आणि त्याचे पुढचे पुढचे टप्पे दिसत आहेत बघा आपल्याला. नुकतंच तुम्ही पाहिलं अंबरनाथमध्ये 12 काँग्रेसचे नगरसेवक भाजपामध्ये गेले, नंतर लगेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले 4 नगरसेवक शिंदेकडे गेले. आता तिथली नगराध्यक्षपदाची लढाई जिंकलेली आहेत भाजपा. आता तिथे लढाई सुरू झाली उपनगराध्यक्षपदासाठी. अशा 5-6 दिवसांपूर्वी 6-7 दिवसांपूर्वी काय घडलं तर शिंदेचे जे स्थानिक आमदार आहेत बालाजी किणीकर ते रवींद्र चव्हाणांना भेटले, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना, आणि ते असं म्हणाले ठीक आहे आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जे काही घडलं ते घडलं, आता उपनगराध्यक्षपद तर आम्हाला ते आमचा नंबर जास्त आहे, तो आमचे 26 नगरसेवक निवडून आलेत, तुमचे 14 आलेत. रवींद्र चव्हाणांनी त्यांचं हसत स्वागत केलं. ते म्हणाले ठीक आहे आपण एकाच विचाराचा पक्ष आहे, आपण हिंदुत्ववादी पक्ष आहोत, आपण नक्की मी तुम्हाला यावर विचार करतो. आणि लगेच 24 तासात त्यांनी काँग्रेसचे 12 नगरसेवक आपल्या पक्षात आणले, नंबर परत 26-26 केला. त्याच्या 2 दिवसानंतर श्रीकांत शिंदेने त्यांच्यावर कुरघोडी केली, NCPचे 4 नगरसेवक त्यांच्या पक्षात आणले. घडतंय काय, इवलंसं शहर, पण या शहरामध्ये साध्या उपनगराध्यक्ष पदावरून सरळ सरळ शिंदे आणि रवींद्र चव्हाण म्हणजे शिंदे आणि देवेंद्र फडणवीसाचा सामना रंगलेला दिसतोय. यांच्याच कुरघोड्या चाललेल्या आहेत, दिसायला दिसतंय स्थानिक लेवलला, पण कुरघोड्या शह काटशह जे ते यांचेच चाललेले आहेत, यांचंच चाललेलं आहे. मुंबई हा जरी अपवाद दिसत असला आपल्याला आणि काही प्रमाणात आपल्याला ठाणं अपवाद जरी दिसत असला तरी आजूबाजूची जी सगळी शहरं आहेत ही सगळी शहरं या 2 प्रमुख नेत्यांमध्ये, आणि मला असं वाटतं मी 2 नेत्यांमधचाच उल्लेख करेन, मला असं वाटतं हा पक्षांपेक्षा ना या 2 नेत्यांचा संघर्ष मला सरळ सरळ दिसतोय. आणि त्याचं कारण सांगतो तुम्हाला. साधारणपणे वर्षभरापूर्वी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालं, अनेकांना ते अपेक्षित नव्हतं ते मुख्यमंत्री होतील, पण एकदम 132-37चा भाजपाचा आकडा आला. त्यानंतर शिंदेची जी बॉडी लँग्वेज आहे ना ती सतत वर्षभर नाराजीची आहे. ते असे कधी मुळात लाडकी बहीण योजना कोणाची, तर मी आणलेली योजना, काय म्हणतात शासन आपल्या दारी नावाचा जो काही वेगळा उपक्रम राबवला गेला, त्या माध्यमातून सरकार आणि नागरिकांमध्ये दुवा साधण्याचा प्रयत्न केला, ती कोणी आणली, मी आणली. त्या निवडणुकींचा फेस कोण होता, तर मी होतो असं शिंदेचं म्हणणं आहे, किंवा शिंदेच्या समर्थकांचं निकटवर्तीयांचं असं म्हणणं आहे. त्यामुळे मला भाजपाच्या नेतृत्वाने मला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता, नंबर फसला किंवा त्यांच्या अंगाने फसला असं म्हणूया. एवढा मोठा नंबर भाजपा झाला, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्रीपद हिरावून घेतल्यासारखं झालंय शिंदेंना. आणि ही जी अडचण आहे ना तेव्हापासून वर्षभरामध्ये कितीही महायुतीच्या गप्पा मारल्या गेल्या तरी या 2 नेत्यांमध्ये आणि एस्पेशली फडणवीसांचे निकटवर्ती आणि शिंदेचा जो एकूण निकटवर्तीयांचा गट आहे यांच्यातनं पुरेसं सख्य राहिलेलं दिसत नाही. लक्षात घ्या ना, गणेश नाईक ठाण्यात जातात, म्हणतात ओनली कमळ, इकडे भाजपाच निवडून आला पाहिजे, एक हाती भाजपा निवडून आलं पाहिजे. हे मी आत्ताचं निवडणुकांचं नाही म्हणत, मी आधीचं म्हणतोय. तर यातून दिसतं काय, या 2 प्रमुख नेत्यांमध्ये संघर्ष दिसतोय आणि या संघर्षाचं प्रतिबिंब ना आता आपल्याला वेगवेगळ्या शहरांमध्ये उमटताना दिसतंय. म्हणजे बघा की इतकं इरेला पेटलं होतं, परंतु अशी चर्चा आहे की अमित शहानीच वर्णदम दिला, जे रवी चव्हाण त्यांना बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग लगेच युती वगैरे झाली, ठाण्यामध्ये युती झाली. आत्ताच फडणवीस म्हणाले की नाही ठाण्यामध्ये ठाणे हे शिंदेची ओळख आहे वगैरे, त्यामुळे आम्ही इथं हे केलेलं आहे वगैरे. किंवा कल्याण डोंबिवली पण जसं म्हणाले की त्यांच्या मुलाच्या ह्याचं आहे, तिथं पण असं दिसतंय की युती झालेली आहे. पण असं जरी असलं तरी जे बाकीचं सगळं जे पेटलेलं आहे त्याच्यामध्ये परत एकदा डाऊन साईज हा तुम्ही शब्द वापरला होता, शिंदेना कट साईज पाहिजेत, ते डाऊन साईज पाहिजेत, बार्गेनिंग पॉवर जी आहे त्यांची ती काय फार हे होता कामा नये, वरचढ ठेवता कामा नये, असाच एकंदरीत हा सगळा प्रयत्न आहे. तर तेच मला म्हणायचं की काय म्हणजे बाहेर दिसताना दिसतंय की हां ठाणे कोण शिंदे आणि मग तिथं काय बाबा येतील किंवा कल्याण डोंबिवली वगैरे, खरंच असं आहे का? नाही, आता तुम्ही मगाशी जे वाक्य वापरलात ना, आवळा देऊन कोहळा काढणं, मी असं म्हणेन थोडं सॉफ्टवेअर व्हर्जन म्हणेन मी की हा नको असलेल्या मैत्रीचा सांगावा आहे सगळ्या. आणि तो कसा आहे तर लक्षात घ्या, रवींद्र चव्हाण जे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी महिनाभरापासून एक त्यांचा एक नित्यक्रम झाला होता की शिंदे सेनेचे जे नगरसेवक आहेत किंवा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेचे निकटवर्तीय जे नगरसेवक आहेत ते एक करून त्यांनी पक्षात घ्यायला सुरुवात केली होती. आता ते का घ्यायला सुरुवात केली होती तर त्यांना सरळ सरळ कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवायची होती भाजपाला. साधारणपणे 2015 मध्ये भाजपाने तो प्रयोग करून पाहिला होता. त्यात
हलकासा पराभव झाला होता. म्हणजे इथे 57 जागा, तिकडे 44 जागा, म्हणजे तो काही फार मोठा पराभव नव्हता. आता पुन्हा शिंदेच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाने त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं होतं. मी मागे म्हणाल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना थेट अंगावर घेतलं होतं. असं असताना त्या निकालाची किंवा आता हीच योग्य वेळ आहे कल्याण डोंबिवली जिंकण्याची, असं रवींद्र चव्हाणांना वाटलं आणि त्यांनी शिंदेंचेच नगरसेवक पक्षात घ्यायला सुरुवात केली. आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी तो मिशन राबवलं की शिंदे सेनेत कमालीची अस्वस्थता होती. शिंदेने या संदर्भात शिंदेचे मंत्री उठले, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. मुख्यमंत्री त्यावर त्या मंत्र्यांना काय म्हणाले की सुरुवात तर तुम्ही केली उल्हासनगरपासून, भाजपाचे नगरसेवक तर तुम्ही फोडलेत, कळलं का? तर त्यामुळे आता मला सांगू नका काय. त्यांच्या जेव्हा शिंदेच्या लक्षात आलं की हे मुख्यमंत्र्यांच्या दरबारापर्यंत हा विषय सुटत नाहीये, तेव्हा हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान शिंदेंनी दिल्ली गाठलं. तिथे ते महाशक्तीला भेटले. महाशक्तीला त्यांनी कन्व्हिन्स केलं की हे असं नाही चालणार, मी तुमच्या सोबत आहे. मुंबईत तुम्हाला माझी जर गरज असेल तर ठाण्यात, कल्याण डोंबिवलीत तुम्ही मला वेगळा न्याय कसा लावू शकता? नाही लावू शकत ना तुम्ही. इथे तुम्हाला माझी गरज, आणि तुम्ही इतर शहरात, माझ्याच शहरांमध्ये तुम्ही म्हणाल स्वबळावर जा. तर त्यांनी महाशक्तीला कन्व्हिन्स केलेलं दिसतं साधारणपणे. महाशक्तीने त्याच काळात रवींद्र चव्हाणांना दिल्लीत बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं नाही शिंदेंना त्यांच्या घरात तरी दुखवू नका. रवींद्र चव्हाण परत नागपूरमध्ये येतात, सकाळच्या थंडीत 9 वाजता पत्रकार परिषद घेतात, पत्रकारांशी बोलतात आणि महायुती झाली म्हणून जाहीर करतात. अच्छा, इथवर हे सगळं बरं चाललंय. आपल्याला असं वाटतं की आता सगळीकडे महायुती होते, ठाण्यात युती होते आहे, मुंबईत तर ती झालेली आहे, कल्याण डोंबिवलीत भाजपा एक स्टेप मागे गेलाय, चव्हाण एक स्टेप मागे गेले, तसं साधारण चित्र होतं. ठाण्यात त्यांनी केलंही तसं. म्हणजे शिंदेच्या घरात जिथे ठाणे महापालिकेची निवडणूक लढवताना शिंदेंना हव्या तेवढ्या त्यांनी जागा दिल्या. 87 जागा दिल्यात 133 पैकी, लक्षात घ्या. म्हणजे 50% काय 60-70% जवळपास जागा दिल्या. पण हे करत असताना भाजपाने दुसरी तिरकी चाल काय खेळली? एक तर त्यांनी नवी मुंबई, म्हणजे ठाण्याच्या लगत असलेलं जे शहर आहे नवी मुंबई, तिथे त्यांनी अजिबात युती करायचं नाही असा चंग बांधला, त्यांनी युती केली नाही. त्या बाजूचं जे शहर आहे, साधारण पश्चिमेकडचं जे शहर आहे मीरा भाईंदर, किंवा ते गुजरातच्या लगतचं शहर आपण ज्याला म्हणतो, तिकडे त्यांनी युती केली नाही. उल्हासनगरात त्यांनी युती केलेली नाही. अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर नगरपालिकेत तर युतीचा तो विषयच वेगळा झालेला आहे सगळा. 2 ठिकाणी त्यांनी युती केलेली आहे, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये. परंतु कल्याण डोंबिवलीमधली युती एवढी कट्टुकट आहे की उद्या महापालिका जेव्हा निवडणुकांचे निकाल येतील त्यानंतर ही युती सरळ मार्गाने जाईल याला कोणालाही याची शाश्वती देता येत नाही. म्हणजे भाजपाने केलंय काय, तर भाजपाने सरळ सरळ असं केलेलं दिसतंय की ठाणं सोडून, तुम्ही जो आवळा देऊन कोळा काढणं ज्याला तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ठाणं सोडलं, पण इतर आजूबाजूच्या सगळ्या शहरांचा फास शिंदेंभोवती त्यांनी सरळ सरळ ओढल्याचं दिसतं. तो फास कसा ओढला गेला तर बघा, उद्या जर समजा निकाल भाजपाच्या मनाप्रमाणे आले तर मुंबईत कोणाचा महापौर होण्याची शक्यता आहे? तर भाजपाचा, अर्थात, कारण भाजपा मोठा साईजने लढत आहे. नवी मुंबईत त्यांना अपेक्षा काय आहे? आपला महापौर निवडून येईल. मीरा भाईंदरमध्ये त्यांना अपेक्षा काय? आपला महापौर निवडून येईल. अंबरनाथ बदलापूरमध्ये नगराध्यक्ष त्यांचेच आहेत. उल्हासनगरमध्ये त्यांना तीच अपेक्षा आहे. कल्याण डोंबिवलीत रवींद्र चव्हाण या पुढच्या काळात शिंदेच्या पायात पाय घालणार नाही याची शाश्वती शिंदेंना तरी देता येते का या क्षणाला? तर नाही. याचा अर्थ सरळ सरळ अद्वैत असा आहे की तुम्हाला दिलं ठाणं, पण आजूबाजूची सगळी शहरं आम्ही आमच्या ताब्यात घेऊ. याचा अर्थ जिंकलं कोण? ठाणं देऊनही जिंकलं कोण? तर भाजपाचा हा सरळ सरळ फॉर्म्युला दिसतोय. मला असं वाटतं शिंदेंना कदाचित याची जाणीव झालीच असावी. म्हणजे लार्जर पिक्चर जेव्हा तुम्ही मांडताय तेव्हा कळतंय की खरा जो खेळ आहे तो कसा, म्हणजे जे जाळं विटतंय त्याच्यामध्ये शिंदे हळूहळू असं चाललेत. पण कदाचित शिंदेना याची जाणीव झाली. पण आता काय करणार शिंदे असंही आहे. कारण बघा, गणेश नाईक ज्या पद्धतीनं बोलताय, म्हणजे टांगा फरार, घोडे बेपत्ता वगैरे इथपर्यंत थांबले नाहीत ते. तुमचं आजचं मरण उद्यावरती आहे आणि तुमचा शेवट जेलमध्येच वगैरे आहे. हे गणेश नाईक बोलू शकतात स्वतःच्या जोरावरती? नाही, गणेश नाईक स्वतःच्या जोरावर नक्कीच बोलू शकतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आता गणेश नाईकांना फ्री हँड दिला गेलेला आहे. त्याचं हे लक्षण सरळ सरळ दिसतंय. नवी मुंबईत युती होणार नाही हे बऱ्याच विश्लेषकांचं पहिल्या दिवसापासून मत होतं. आणि तरीही शिंदेंना असं वाटत होतं की इथे युती व्हावी. मुळात शिंदेंना 29 महापालिकांमध्ये युती व्हावी अशी शिंदेंची इच्छा होती. कारण आपण सातत्याने जी चर्चा करतोय की शिंदे भाजपाचाच नॅरेटिव्ह घेऊन पुढे चाललेत एवढ्या 2.5-3 वर्षांमध्ये. तर असं असताना भाजपाच्या विरोधात लढणं कुठल्याही शहरामध्ये हे त्यांना सहज सोपं राहिलेलं नाही. शिंदेंचे खासदार
शिंदेचे समर्थक म्हणत असतील की आमचे खासदार जास्त किंवा काय म्हणतात आमचा पर्सेंटेज जास्त होतं, आमचा जिंकण्याची पर्सेंटेज भाजपापेक्षा लोकसभेमध्ये जास्त होता. हे जरी असलं त्यामुळे तरी त्यामागे मोदी फॅक्टर होता की विदाऊट मोदी फॅक्टर नरेश मस्के 2.25 लाखाच्या लीडनी निवडून आले असते का? किंवा विदाऊट मोदी फॅक्टर श्रीकांत शिंदे 2.5-3 लाखाच्या मताधिक्याने निवडून आले असते का? नो डाऊट तिकडे शिवसेनेची बांधणी आहे, श्रीकांत शिंदेचं स्वतःचं विकास कामं प्रचंड आहेत, पण विदाऊट मोदी फॅक्टर ह्यांना जिंकणं सोपंही नव्हतं. आणि याची ना भाजपाच्या अनेक नेत्यांना याची कल्पना आहे. लक्षात घ्या, गणेश नाईक त्यातले एक आहेत. वनमंत्री झाल्या गणेश नाईक ठाण्यात गेले आणि असं म्हणाले की आता पुरे झालं, इकडे ह्या कोणाचा बालेकिल्ला वगैरे नाही, इकडे फक्त ओन्ली कमळ, ओन्ली लोटस, हे त्यांचं वाक्य होतं. वनमंत्री झाल्या तुम्ही थेट शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये जाता, त्यांना आव्हान देता. गणेश नाईक एवढं सातत्याने बोलतायत, मग त्यांचा बोलवता धनी कोणीच नसेल का? हा. अच्छा, दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाची रणनीती बघा काय. त्यांनी गणेश नाईकांना सर्वाधिकार दिले. आता गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे या 2 राजकीय नेत्यांमधला संघर्ष काही आजचा नाही, तो गेल्या 2.5-3-4 वर्षात सातत्याने पुढे आला. असं असताना शिंदेचा शत्रू या शहरामध्ये, शिंदेचा शत्रू क्रमांक 1 जो असेल त्याला निवडणुकीच्या सर्वाधिकार देणं, याचा अर्थ काय? अच्छा, ते सर्वाधिकार दिले कोणी? रवींद्र चव्हाणांनी दिले म्हणजे कोणी दिले? तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. आणि 111 जागा आहेत नवी मुंबईत, 111 पैकी 106 जागांवर थेट गणेश नाईकांना एबी फॉर्म दिले गेले. इथल्या ज्या बेलापूरच्या आमदार आहेत, भाजपाच्याच आमदार आहेत, मंदा म्हात्रे, यांना अवघ्या 5 जागा दिल्या गेल्या, त्याही अत्यंत अपमानास्पद पद्धतीने. म्हणजे भाजपांनी शिंदे यांच्या विरोधात लढण्यासाठी गणेश नाईकांना काय म्हणतात त्याला, गणेश नाईकांकडे जबाबदारी देताना आपल्याच एका पक्षाच्या आमदारालाही बाजूला सारलंय. एवढं क्लिअर आहे, मेसेज क्लिअर आहे. आणि आणि 106 जागांचा एबी फॉर्म देताना त्यांनी सरळ हा मेसेज दिलेला आहे की शिंदेचा पाडाव करा इकडे या शहरामध्ये. आणि याचा अर्थ काय आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गणेश नाईकांच्या खांद्यावर सरळ बंदूक ठेवलेली आहे. साप ते कोणाच्या दिशेने ओढतायत हे स्पष्ट आहे. त्यामुळे मग शिंदे जे आहेत ते स्वतः बोलताना दिसत नाहीत किंवा सूचकपणे बोलतायत, ते डायरेक्ट तर बोलतच नाहीत ते, परंतु मग कदाचित प्रताप सरनाईक जे आहेत ते तिकडं नरेंद्र मेहतांना टार्गेट करून मग यांच्यावरती 28 गुन्हे दाखल आहेत आणि गुंडगिरी आहे बघा, किंवा MIMच्या उमेदवारांना कसं आर्थिक पाठबळ आहे वगैरे. म्हणजे शिंदेची अशी स्ट्रॅटेजी थोडीशी दिसते की स्वतः नाही बोलायचं, पण स्वतःचे शिलेदार, म्हणजे जसं इकडं गणेश नाईकांना पुढं करून शिंदेवरती वार कोण करते आपल्याला माहितीच आहे, तसंच हे चाललंय. म्हणजे या दोघांचं काय म्हणायचं, शिंदे, मला असं वाटतं शिंदे खूप मुसद्दी राजकारणी आहेत आणि ते या आघाडीवर ना कमालीची सावधपणे वावरतात. म्हणजे ते कुठेही महायुतीचा अजेंडा ब्रेक करत नाहीत. हा, ते कुठेही भाजपावर टीका करत नाहीत. हा, म्हणजे अजितदादांनी जे पुण्यात केलंय ना, तसं शिंदे कुठेही करत नाहीत. बघा, शिंदे या शहरांच्या नवी मुंबईत करताना दिसत नाहीत, मीरा भाईंदरवर करताना दिसत नाही. अंबरनाथ बदलापूरमध्ये त्यांना कळलं आहे की आपल्याला सरळ धोका दिलेला गेलेला आहे किंवा आपल्याला सहज सोपं ठेवलेलं नाहीये भाजपाने, पण ते कुठेही स्वतःचा संयम सोडताना दिसत नाहीत. मुळात एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे अद्वैतजी, की शिंदे हे मुळात काही बोलघेवडे नेते नाहीच, तसेही नाहीत. त्यांनी कधी अशी खूप आक्रमक भाषणं करून सभा जिंकून निवडणुका जिंकल्याचा आजवरचा काही इतिहास नाही. शिंदेचं राजकारणच मुळात गूढ आहे. आणि त्यामुळे जेवढं शांतपणे, काय म्हणतात ना, थंडा करके खाओ, तर तशा पद्धतीचे शिंदेचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. त्यामुळे ते भाजपाला असे थेट अंगावर घेतील असं दिसत नाही, ते तसं पाहायलाही मिळत नाहीत. फक्त एक लॅक्युना मात्र शिंदेच्या पक्षातही आहे, तो म्हणजे शिंदे बोलत नाहीत, पण शिंदेकडे असे ताकदीचे नेते नाहीयेत जे या सगळ्या नेत्यांना भाजपाला अंगावर घेतील. किंबहुना शिंदेच्या पक्षात जे अनेक नेते आहेत तेही भाजपा विषयी थोडेसे सावध आहेत. अधूनमधून कुठेतरी उदय सामंत बोलताना दिसतात, अधूनमधून प्रताप मोर अग्रेसिव्ह आहेत, पण ते त्या मीरा भाईंदरच्या राजकारणाविषयी, ते पण मीरा भाईंदरच्या राजकारणाविषयी. किंवा शंभूराजे देसाई वगैरे म्हणाले टांग्या पलटी करू नका, आम्ही पण तुम्हाला पण ना, हे मला असं वाटतं शिंदेच्या कॅम्पमधली जेवढे आमदार आहेत ना, किंवा त्यांचे आपण सेकंड फळीचे नेते आहेत ना, ते उलट भाजपाविषयी खूप सावध आहेत. नरेश मस्केंचा सारखा वगैरे एखादा अपवाद असेल, पण दुसरे सगळे नेते आहेत शिंदेसोबत, पण त्यांचा पवित्रा भाजपाविषयी मात्र सावध आहे. आपण का अंगाला लावून घ्यायचं? त्यामुळे गडबड अशी झालंय, शिंदे स्वतःही बोलत नाही आहेत,
पण शिंदेच्या बाजूनी बोलणारे त्यांच्या पक्षातले नेतेही कमालीचे सावध आहेत. आणि मला असं वाटतं संघटनात्मक पातळीवर हा शिंदेच्या पक्षातला मोठा लॅक्यून आहे. कच्चा दुवा आहे आणि त्यातले काही जे आहेत ते शिंदेच्या प्रति लॉयल्टी पण दाखवण्यासाठी आणि काय माहिती यातल्या काही जणांचं तर भाजपची संधान आहे. पुढं जर निकाल वेगळा आला कोर्टाचा पक्षचिन्ह त्यानंतर जे फुटतील त्याच्या यादीमध्ये पण काही नेते आहेत. अद्वैत, मला सांगा ना, गणेश नाईक एवढा आक्रमकपणे बोलतायत शिंदेच्या विरोधात. कोण कोण शिंदेचा जवळचा नेता बोलतोय गणेश नाईकांविषयी? गणेश नाईकांविषयी बोलत नाहीये. देवेंद्र फडणवीस उद्या बोलायला लागले तर काय करतील ही लोक? तुम्ही हा विचार केलाय का कधी, की शंभूराज आले आणि ते थोडंफार ते त्यांनी बोलायचा प्रयत्न केला. उदय सामंतांनी, मला वाटत नाही फार काय अग्रेसिव्ह स्टेटमेंट, हे सगळे राईट आणि लेफ्ट हँड म्हणतो ना आपण. ही माणसं जर गणेश नाईकांविरोधात बोलायला धजावत नाहीत तर उद्या देवेंद्र फडणवीसांनी जर ब्र काढला तर यांचं काय होईल? शिंदेच्या पक्षातला हा मोठा, आणि शिंदेंना पुढेही हा पक्ष चालवताना याचा सगळा विचार करावा लागेल. हे जे म्हटले टांगा फलटी कोडे बेपत्ता फरारे, बरोबर आहे जर हे बोलले तर. पण मला सांगा, रवींद्र चव्हाण कल्याण डोंबिवलीचे आहेत आणि ते ज्या पद्धतीनं या सगळ्या ह्याच्यामध्ये आग्रही होते की स्वबळावरती व्हायला पाहिजे, युती नको, पण त्यांना थोडं सांगितलं की चला बाबा अगदीच तुम्ही असं नका करू. त्यामुळे थोडंसं आपण शिंदेच्या अंगणात खेळतोय तर आपण म्हणतो ना की ठाणे आणि कल्याण डोंबिवली वगैरे द्या. चव्हाण इथं खूप स्ट्रॉंग दिसत आहेत म्हणजे इकडं. पण आता चव्हाण बाहेर का ब्लंडर करतायत? म्हणजे अगदी फार बाहेर पण मी म्हणत नाही, ते तर झालंच विलासराव. बदलापूरसारखी जी गोष्ट आहे त्या ठिकाणी जो काय ब्लंडर केला आणि मग खुलासा करावा लागला तुषार आपटेंचा वगैरे हे ते. तर हे काय म्हणायचं म्हणजे हे, कारण इतकी नामुष्की आली भाजपवरती, त्याला लगेचच राजीनामा द्यावा लागला स्वीकृत नगरसेवकाचा आणि चव्हाणांचं ते पत्र सगळं व्हायरल झालं वगैरे. तर मला रवींद्र चव्हाण यांचं काय होतंय नेमकं? नाही, रवींद्र चव्हाणांचं मजेदार माहिती मी तुम्हाला सांगू. रवींद्र चव्हाणांचं वर्णन अलीकडे शिंदेच्या एका नेत्याने असं केलं की ते आमच्या मित्र यादीतले शत्रू क्रमांक 1 आहेत रवींद्र चव्हाण. हा, आणि ते म्हणावे तर मित्र यादीत आहेत पण आहेत तर आमचे शत्रू, वागतात तर शत्रू सारखे. म्हणजे बघा ना, आता प्रताप सरनाईक मध्यंतरी काय म्हणाले की रवींद्र चव्हाण हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नाही आहेत, ते कल्याण डोंबिवलीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे नाही आहेत. किंवा शिंदेचे नेतेही सातत्याने त्यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात हे करतात. एक गोष्ट ना अद्वैतजी, हे मान्य करायला हवं की रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या होम ग्राउंडमध्ये गेल्या काही वर्षात शिंदेच्या नाकीनऊ आणलेलं आहे आणि ते संघटनात्मक पातळीवर खूप काम करतायत. म्हणजे काय म्हणतात, अगदी बदलापूर असो, ते अगदी सिंधुदुर्ग असो, त्यांच्याकडे पूर्वी जो पालघर जिल्हा असो, यामध्ये भाजपचं संघटन म्हणण्यापेक्षा हे जे काय राजकीय समीकरणं बांधावी लागतात ना, यात रवींद्र चव्हाणांनी कमालीचं यश संपादन केलंय. कारण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रभर जरी भाजपाला फटका बसला तरी या सगळ्या कोकण पट्टी आपण ज्याला म्हणतो, जी पालघरपासून सिंधुदुर्ग आणि मुंबई आणि या सगळ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातली आहे, तिथे भाजपाचा किंवा महायुतीचा परफॉर्मन्स लोकसभेतही चांगला होता. विधानसभेत तो थ्रूआउट सगळीकडे चांगला होता, हा वेगळा भाग. तर याचं श्रेय थोड्या बहुत फरकाने रवींद्र चव्हाणांना द्यावं लागेल. दुसरी गोष्ट, कल्याण डोंबिवलीत ते सतत एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत यांना डिवसत आहेत. आता यामध्ये काय म्हणतात त्याला, हे कुरघोडीचंच राजकारण आहे. कारण काय झालंय, विरोधी पक्ष तिकडे कमालीचा कमकुवत झालेला आहे. त्याच्यामुळे दोन मोठे हत्ती एकमेकांसमोर सतत येत आहेत आणि एकमेकांना भिडत आहेत. आणि चव्हाण अनेक रणनीती त्यांच्यासमोर व्यवस्थित आखताना दिसत आहेत. तुम्ही दुसरा मुद्दा जो मांडलात बदलापूरचा, आपटेंचा विषय, तर चव्हाणांच्या या गफलती होत आहेत. चव्हाणांनी 2 गफलती आत्ता केल्या. एक म्हणजे आपटेंना स्वीकृत नगरसेवकपद दिलं, आणि दुसरी गोष्ट अंबरनाथमध्ये त्यांनी जे भाजपाचे काँग्रेसचे 12 नगरसेवक घेतले, ते उपनगराध्यक्षपदासाठी सत्तेच्या जवळ गेले, पण 4 जे राष्ट्रवादीचे नगरसेवक होते त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, ते लगेच शिंदेंनी आपल्याकडे घेतले. आता अशा गफलती तर रवींद्र चव्हाणांकडून पण होत आहेत. पण मला मुद्दा लोकल लेवलला गफलती कोण करताय हा नाहीये. एकमेकांच्या गफलती कोण पाहतंय आणि कोण कोणाला शह देण्याचा प्रयत्न करतंय. शिंदे आणि चव्हाण हा सगळं संघर्षाचा केंद्र आहे ना, शिंदे चव्हाण, आणि याचाच अर्थ शिंदे देवेंद्र फडणवीस आहे. जे चव्हाण हे त्या क्रिकेटपटू सारखे आहेत की जे होमग्राऊंडवरती किंवा आपल्या देशामध्ये चांगलं खेळतात आणि थोडं बाहेर खेळपट्टीवरती गेलं परदेशामध्ये किंवा म्हणतो ना आपण की तिथं ते एक्सपोज होतात. त्यामुळे ते बघायला. पण बघा, आपण ही सगळी चर्चा करतोय, विरोधकांची स्पेसच उरलेली नाही. या सगळ्या इतक्या गफलती होत आहेत, हे होत आहेत, त्याचा फायदा उठवला जात नाहीये. ती राजकीय इच्छाशक्ती नाहीये, मानसिकता नाहीये, संघटन नाहीये, काय आहे म्हणजे का ऑप्शनला टाकलंय. आधी ठाकरे बंधूंपासून पण सगळेच म्हणूयात की
तिथे यायला पाहिजे ना, चर्चा करायला पाहिजे. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्यात मोठा तो बिनविरोधचा पॅटर्न झाला. अविनाश जाधव वगैरे आवाज उठवत आहेत, पुरेसं आहे का? किंवा ठाण्यामध्ये जे काय आहे, जे पेटलं ह्याच्यामध्ये, तर मला आता थोडंसं यांच्याकडे यायचं आहे, विरोधकांच्याकडे. त्यांचं काय आहे सगळ्या ह्याच्यामध्ये? का शिंदे आणि फडणवीस म्हणजे या दोघांमध्येच सगळा सामना संपणार आहे? हे ऑपरेशन बिनविरोध जे झालं ते त्याचं मूळ केंद्र होतं कल्याण डोंबिवली आणि ठाणे. आणि ना माझं एक असं ऑब्झर्वेशन आहे की जिकडे जिकडे विरोधक कमकुवत तिथे हे ऑपरेशन भाजप आणि शिंदे यशस्वी करू शकले, किंवा यशस्वी म्हणण्यापेक्षा रेटून नेऊ शकले. यामध्ये अनेक कंगोरे आहेत. म्हणजे शासकीय यंत्रणांना हाताशी धरलं गेलं, पोलीस यंत्रणांना हाताशी धरलं गेलं, निवडणूक आयोगातील यंत्रणांना हाताशी धरलं गेल्याची चर्चा आहे या सगळ्यामध्ये. आपण हे काही खरंही मानूया, पण हे घडलंय कुठे? जिकडे विरोधक कमकुवत आहेत, संघटनात्मक पातळीवर कमकुवत आहेत. नवी मुंबईत का घडू शकलं नाही असं? नवी मुंबईत दोघंही एकमेकांना तुल्यबळ आहेत. त्यामुळे इथे शिंदे पण खूप बिनविरोध आणू शकले नाहीत, ना भाजप आणू शकलं. किंवा मीरा भाईंदरमध्ये असा प्रचंड मोठा पॅटर्न का नाही दिसला? एक गोष्ट लक्षात घ्या, जिकडे जिकडे विरोधक किंवा विरोधी संघटना कमकुवत आहेत तिकडे हा जो बिनविरोधचा पॅटर्न आहे तुम्ही म्हणताय, किंवा ऑपरेशन बिनविरोध आहे, ते बऱ्यापैकी सक्सेसफुल झालेलं दिसतंय. अविनाश जाधवांसारखा एक, मी मागेही म्हटल्याप्रमाणे, एखाद दुसरा राजकीय नेता जो आक्रमकपणे हे विषय लावून धरतो, त्यांनी काही व्हिडिओ प्रसारित केले की काही उमेदवार, पोलीसच काही उमेदवार शिंदेंच्या बंगल्यावर जात असताना, पण उद्धव ठाकरे यांची सेना याविषयी आक्रमकपणे बोलताना दिसली नाही, जेवढा आक्रमकपणा दाखवायला पाहिजे होता. अच्छा, हा बिनविरोधचा सगळा पॅटर्न सुरू असताना ठाकरे बंधू याच्या अजेंडावर पहिला मुद्दा हा का नव्हता? आपल्याच आजूबाजूच्या शहरांमध्ये, आणि मुंबई आणि ठाणं, मुंबई कल्याण डोंबिवली हे काही फार मोठं अंतर नाही ना. अच्छा, दुसरा महत्वाचा भाग म्हणजे हे तुमचे बालेकिल्ले आहेत नाही कायचे? इथे जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवार, इथे 20 तिकडे 6, जवळ म्हणजे थोडं जर अविनाश जाधव किंवा या मंडळींनी लक्ष दिलं नसतं तर डोंबिवलीचा आकडा 30च्या वर गेला असता असं म्हणतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते घडत होतं. तर त्याचा एक मोठा नॅरेटिव्ह तयार करण्यात मला असं वाटतं ठाकरे बंधूंना अपयश आलंय. मुंबईत मराठी माणूस हा नॅरेटिव्ह कदाचित त्यांच्यासाठी योग्य असेल, पण मराठी माणसाच्या अवतीभोवती बरेच नॅरेटिव्ह उभे करता आले असते. आणि सर्वात महत्त्वाचा तर हा होता, आणि लोकांमध्ये खूप मोठा समाज असा आहे, खूप मोठा समूह असा आहे, त्यांना हे बिनविरोध झालेलं आवडलेलं नाही आहे. हे त्यांना अनेकांच्या हे लक्षात येतं हे कशा पद्धतीने झालंय, ही यंत्रणा कशा पद्धतीने वापरली गेली, अनेकांच्या लक्षात येत आहे. पण हे बोलायचं कोणी? लोकांनी बोलायचं का? तुम्ही काय करणार? तुमच्या अजेंड्यावर का नाही आहे हा विषय? म्हणजे आपल्यासारखा विषय झाला तुम्ही नुसतं बोलणार फक्त, किंवा बिनविरोध झाला नुसतं बोलणार, तुम्ही स्वतः आंदोलन पण उभं करू शकत नाही. अद्वैतजी, आपटेंचा विषय तर मीडियाने उचलला. मला असं वाटतं अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांचा तो विषय गावी पण नव्हता. जेव्हा मीडियानी तो पहिला, काही वर्तमानपत्रांनी तो पहिला पानावर छापला, त्याच्यानंतर सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या दिशेने आला, त्यानंतर नेत्यांनी हा विषय उचलला, आणि मग तो एक त्याच्याविषयी बोंबाबोंब सुरू झाली. मला असं वाटतं की विरोधी पक्ष आणि स्पेशली ठाकरे बंधू हे मुंबई शहरापुरतंच राजकारण करतात. हा मुद्दा त्यांचा कदाचित बरोबर आहे की मुंबई हातातून गेले तर महाराष्ट्र जाईल वगैरे 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 असं आहे, पण मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही हे पण तर यांना लक्षात यायला पाहिजे. आणि तसं जे काल प्रेझेंटेशन केलं, अदानीच्या निमित्ताने नकाशा वगैरे दाखवला, किंवा सातत्याने जे मुलाखती देत आहेत त्यामध्ये ते मुंबई MMRचा उल्लेख करतातच आहेत. असं नाही की फक्त ते मुंबईमध्येच आहे, पण असं असताना फक्त डिजिटलीच सगळी या स्टुडिओतून त्या स्टुडिओ, किंवा अशी पत्रकार परिषद, फिजिकली काहीच दिसत नाही आहे त्यांचा प्रचार. एक सभा फक्त ठाण्यासारख्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मला तेच म्हणायचं की काय ऑप्शन टाकलंय, सोडून दिलंय. आता तुम्ही बघा ना, गणेश नाईक मध्यंतरीच्या आता 3-4 दिवसांपासून गणेश नाईक ज्या मुलाखती देत आहेत त्यांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा पुढे आणला, आणि तो म्हणजे UDCPRचा. म्हणजे UDCPR म्हणजे काय? या बांधकामांना वेगवेगळ्या परवानग्या दिल्या जातात, तर त्या संदर्भातले जे काही नियम असतात गृहप्रकल्पांना, वाणिज्य प्रकल्पांना, तर त्याची जी यंत्रणा आहे, तर त्या UDCPR संदर्भात वाढीव FSIचे जे काही मुद्दे आहे, तर या संदर्भात गणेश नाईक आक्रमकपणे बोलले. आणि ते काय म्हणाले की FSIची जी काय खैरात वाटली गेली नगरविकास विभागामार्फत, तर ते भ्रष्टाचाराचं मोठं कुरण आहे. असं कोण म्हणालं? राज्य सरकारमधला एक मंत्री म्हणाला, भाजपाचा नेता म्हणाला. मला असं वाटतं UDCPR जन्माला येऊन जवळपास 2 वर्ष होत आले.
विरोधी पक्षांनी ठाकरे बंधूंनी हा विषय आक्रमकपणे का लावून धरलेला नाहीये? या UDCPR मधल्या वाढीव FSIचा कमी अधिक प्रमाणात फटका हा काय मुंबईलाच बसणार आहे का? तो नवी मुंबईलाच बसणार आहे का? तो ठाण्याला बसताना दिसतोय, कल्याण डोंबिवलीला बसताना दिसतोय, MMR मधल्या वेगवेगळ्या शहरांना बसलेला दिसतोय. आणि तो फटका यासाठी मी म्हणतो की मोठ्या प्रमाणावर FSI दिला जातोय, पण पायाभूत सुविधांच्या पातळीवर मोठे मोठे प्रकल्प या पलीकडे काही नाहीये ना. म्हणजे हा FSI वाढ 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 करत असताना त्या शहरांमधल्या जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असतं, पाण्याच्या वाहिन्या असतात, पाणी पुरवठा असतो, मलनिसारण वाहिन्या असतात, मोकळ्या जागा असतात, याचा विचार झालेला आहे का? याचा अभ्यास झालेला आहे का? हा प्रश्न नियोजनकर्ते सातत्याने मांडतायत. विरोधी पक्ष हे विषय का मांडत नाही? हे विषय का आता हाती घेत नाही? म्हणजे तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदेचं जे ठाणं शहर आहे त्याचा जो घोडबंदर नावाचा एक मोठा अवाढव्य पट्टा आहे, त्या घोडबंदर मधल्या जवळपास 50% वसाहतींना टँकरनी पाणी पुरवठा होतो. अच्छा, त्या टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका टँकरचे कॉन्ट्रॅक्ट काढते. आता एवढी वाईट भयानक परिस्थिती जर असू शकते, तर असे विषय विरोधी पक्ष आक्रमकपणे का लावून धरत नाही? मी असं म्हणणार नाही की ते लावूनच धरत नाही, पण त्यांच्या अजेंड्यावर पहिल्या 2-3 मुद्द्यांमध्ये हे विषय का नाहीत? प्रदूषण, मुंबई पाठोपाठ MMR हा सगळ्यात प्रदूषित असलेला भाग आहे. नवी मुंबई शहर जिथे आपण बसलोय किंवा ठाणं शहर असेल, हे अलीकडच्या काळात प्रदूषित शहरांच्या पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाच्या यादीत जात आहे. शहर ढकललं जात आहे. हा विषय विरोधी पक्ष कुठला नेता आपल्या प्रचाराच्या पहिल्या 2 मुद्द्यांमध्ये घेतोय. तर मला असं वाटतं अद्वैतजी की मला लोकांशी जगण्याचे जे मुद्दे आहेत ना, ते मिसिंग आहेत कुठेतरी. बरोबर. आणि नेताच म्हणतो, इथला मंत्रीच म्हणतो की मीच राहायला जाईन मोखाड्याला, जवाहरला वगैरे, इथं राहणार नाही. म्हणजे आणि मुख्यमंत्र्यांची योजना आहे, नाव घेऊन योजना चांगली आहे, पण त्याचं स्वरूप किंवा त्याची अंमलबजावणी आहे असं म्हणून कुठेतरी गणेश नाईकांनी अंगुली निर्देश तर फडणवीसांकडे केला. असं असताना, एवढे फुलटॉस मिळत असताना, हे 2 बंधू जे आहेत आणि परत ते मुंबईला जरी सोन्याची कोंबडी वगैरे म्हणत असले, अमुक तमुक, अनेकांचं असं म्हणणं आहे की आता भरपूर तिने अंडी दिलेली आहेत किंवा कापल्यात आणि खरी MMR मध्ये आहे. आपण जे बोललो होतो की सगळं इथं बघा, वाढवण असेल, नवी मुंबई असेल, ग्रोथ हब किंवा जे ग्रोथ इंजिन्स आहेत ते सगळे MMR मध्येच आहेत. असं असताना हे फायदा घेऊ शकत नाहीत. पण काय वाटतं एकंदरीत, थोडंसं आपण आता पुढं पण जाऊयात की काय होऊ शकतं या ठिकाणी. म्हणजे अगदी मी प्रेडिक्शन किंवा अगदी अंदाज असं नाही, पण साधारणतः एक भविष्यवेध, कारण मागच्या तुम्ही जो घेतला होता तो बऱ्यापैकी हे होता, जी ठिणगी पडली अंबरनाथ याच्या निमित्ताने, बदलापूर किंवा या सगळ्याच्या निमित्ताने, त्याचा वणवा होताना तुम्हाला दिसतोय का आता? हा, मला 100% असं वाटतंय. मला ना 2 म्हणजे MMR मधले मला असं वाटतं संघर्षाची मुख्य केंद्र असतील ते म्हणजे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर, ही 2 शहरं असतील. आणि या संघर्षाच्या निमित्ताने हा संघर्ष भविष्यातही मोठा होताना दिसेल. आता राजकीय नेत्यांमध्ये एक कसब असतं की निवडणुकीत आरोप करायचे, नंतर जवळ यायचं. पण मला असं वाटतं हे इथपुरतं मर्यादित राहील यापुढच्या काळात, असं मला वाटत नाही मुळात. आणि मी तुम्हाला मगाशी सातत्याने म्हणतोय ना की हा संघर्ष मला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमधला दिसतोय. त्यामुळे उद्या 16 तारखेचे जेव्हा निकाल येतील, त्यानंतरचा जो पुढचा 3 वर्षाचा काळ आहे, जेव्हा कुठल्याही निवडणुका नाहीत, तर हा काळ मला असं वाटतं एकनाथ शिंदेसाठी सर्वात खडतर काळ असू शकतो, किंवा तो असल्यास आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही. आता तुम्ही म्हणाल याचं कारण काय, तर देवेंद्र फडणवीस एवढा सहजासहजी शिंदेंना केकवॉक देतील आता या पुढच्या काळात, असं तर या निमित्तानेही दिसलं नाही, या निवडणुकीच्या निमित्तानेही पुढेही दिसणार नाही. आणि त्याचं कारण काय माहिती आहे का, महाराष्ट्राभर सरप्राईझिंगली शिंदे वाढतायत. शिंदेचा पक्ष वाढतोय सरप्राईझिंगली. आणि सरप्राईझिंगली म्हणण्यापेक्षा त्याच्या मागे ते शिंदे कमालीचे मेहनत पण घेतात. नगरपालिकांचे निकाल जेव्हा पुढे आले आणि कोणीतरी टेंभी नाक्यावर ठाण्याच्या शिंदेंना असा प्रश्न विचारला की भाजपाची जेव्हा सेंचुरी झाली नगराध्यक्षपदांची, तेव्हा शिंदे हसले आणि त्यांना असं म्हणाले की आमची पण हाफ सेंचुरी झाली, आम्ही पण हाफ सेंचुरी क्रॉस केली. याचा अर्थ त्यांना सांगायचं असं होतं की भाजपा मोठा पक्ष आहे, तो वाढणं स्वाभाविक आहे, पण आम्ही पण आहोत ना नंबर 2. आम्ही कुठे नंबर 2च्या खाली घसरलोय, आम्ही त्यांच्या पाठोपाठ होतो, आम्ही त्या स्पर्धेच्या रांगेतच आहोत त्यांचा. म्हणजे थोडंसं एक 100-200 मीटरचं अंतर असेल,
पण या मॅरेथॉनमध्ये मी त्यांच्यासोबतच आहे, पळतोय त्यांच्या. आणि पुन्हा माझ्याकडे कमी प्रतीचे बूट आहेत, त्यांच्याकडे चांगले मोठे मोठे बूट आहेत, तरी पण मी पळतोय त्यांच्यासोबत आणि मी त्यांच्याबरोबर रेसमध्ये आहे. असं दाखवायचा त्यांनी पहिल्यांदा म्हणजे प्रयत्न केला. आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांना ना, स्थानिक म्हणजे मी रवींद्र चव्हाण असतील, देवेंद्र फडणवीस असतील, याची कल्पना आहे की शिंदे महाराष्ट्रभर वाढतायत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अगदी पुणे जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल, काही ठिकाणी विदर्भात ही शिंदेंनी शिरकाव केलेला दिसतोय आपल्याला. आणि मग हा एवढा जर आपण मोकळाच महाशक्तीच्या मनात जरी असलं, पण आपण जर यांना खुली सूट दिली तर शिंदे अजून किती वेगाने वाढतील. आणि शिंदे उद्या वाढले तर ते कोणाला डोईजोड होतील. आज शिंदे मोठ्या चतुराईने म्हणतात ना, भाजपा म्हणजे भाजपा आणि मी काही वेगळा नाही. पण असं जरी असलं तर भाजपाला माहिती आहे ना शिंदे वेगळे आहेत. शिंदेची आत्तापर्यंत तरी सेल्फ आयडेंटिटी आहे ना. हा, आणि जर ती अशीच आपण त्याला वाढीला स्कोप दिला तर शिंदेचा एकूण कपॅसिटी बघता, त्यांच्या मेहनतीची क्षमता बघता, शिंदे उद्या आपल्याला डोईजोड झाले तर. आणि त्या तरला ते उत्तर असा शोधतायत की मग शिंदेंना त्यांच्या घरातच डांबून ठेवा किंवा त्यांच्या अंगणातच त्यांना जेवढं काय म्हणतात त्याला कट साईज करता येईल तेवढा प्रयत्न करा. आणि म्हणून हे प्रयोग होत आहेत. म्हणून ठाणे सोडलं जात आहे. पण इतर शहरांमध्ये शिंदेची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न होतोय. अंबरनाथला जे घडलं, बदलापुरात जे घडलं, ते कल्याण डोंबिवलीत म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या काय मतदारसंघात घडणार नाही. त्यांना भाजपा सरळ सरळ वाट मोकळी करून देईल असं अद्वैतजी समजण्याचं कारण नाही. शेवट करताना या सगळ्या मुलाखती संवादाचा आपण लार्जर पिक्चर तर बघितलंच कसा सामना आहे. आणि थोडंसं ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये युती झाल्यामुळं कळते साधारणतः की इथं हेच दोघं नंबर 1 नंबर 2 राहतील. म्हणजे शिंदे हे ठाण्यामध्ये नंबर 1 राहतील आणि भाजप किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये. पण बाकीच्या ठिकाणी चुरस निर्माण झालेली आहे. तर काय साधारणतः कारण एकच दिवसावरती आता मतदार येऊन ठेपलेला आहे. त्यामुळं काय वाटतं तुम्हाला की या सगळ्या भागामध्ये म्हणजे वसई विरार असेल, सगळंच पनवेल असेल, छोटं काय एकंदरीत तुम्हाला तुमचं आकलन आहे? वसई विरारमध्ये ना, म्हणजे या सगळ्या पट्ट्यामध्ये एक भाग थोडासा दुर्लक्षिला जातो, तो म्हणजे वसई विरार. आणि मला असं वाटतं तिथे खूप काट्याची टक्कर सुरू आहे भाजपा आणि हितेंद्र ठाकूरांमध्ये. आणि वसई विरारचं महत्त्व कसं आहे माहिती आहे का? गुजरात आणि मुंबईच्या मधलं शहर आहे ते. काल राज ठाकरे असं म्हणाले की गुजरात हळूहळू मुंबईच्या दिशेने सरकतंय आणि वाढवण वगैरे जी आखणी सुरू आहे वाढवण बंदराची वगैरे, ती त्यामुळे सुरू आहे. याच दरम्यानच्या काळात अविनाश जाधवांचं एक वक्तव्य ना खूपच महत्त्वाचं होतं. आणि ते असं म्हणाले की गुजरातचं मुंबईकडे येणारं अतिक्रमण रोखण्यासाठी वसईत आपल्याला ठाकूर हवेत. म्हणजे मनसे असं म्हणतंय, लक्षात घ्या. तर त्यामुळे ना त्या सगळ्या भागामध्ये थोडंसं गुजरातचा होणारं आक्रमण, मुंबईच्या जवळ सरकणारा तो सगळा भाग, असं थोडंसं नॅरेटिव्ह घेऊन वसई विरार आणि भाजपाचा संघर्ष सुरू आहे. भाजप गेल्या काही वर्षात ना पालघर जिल्ह्यात कमालीचा ताकदवान पक्ष म्हणून दिसतोय. आणि तिकडचा खासदार भाजपाचा आहे, तिथले आमदार बहुसंख्येने आता भाजपाचे आहेत. वसई विरार महापालिका क्षेत्रातले जे 3 आमदार आहेत, पूर्वी ते म्हणजे ते हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीचे असायचे, ते 3ही यावेळी आता भाजपाचे आहेत. हितेंद्र ठाकूरांचा स्वतः पराभव केला, त्यांचे सुपुत्र जे क्षितिज आहेत त्यांचा पराभव यावेळी भाजपाने केला. आणि भाजपाच्या या रणनीतीचा आता शेवटचा टप्पा म्हणूया आपण, ती म्हणजे ही महापालिका निवडणूक आहे. आणि ठाकूरांच्या हातून जर ती महापालिका गेली तर मला असं वाटतं या सगळ्या पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी 100% भाजपाच्या दिशेने तो जिल्हा जाऊ शकतो. त्यामुळे त्या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष राहील असं मला दिसतं. त्या पाठोपाठ दुसरी लगतची महापालिका म्हणजे मीरा भाईंदर महापालिका, जी येते टेक्निकली ठाणे जिल्ह्यात पण ती लागून आहे वसई विरारला. तर तिथे नरेंद्र मेहता भाजपाचे आणि परिवहन मंत्री शिंदेचे जे प्रताप सरनाईक आहेत त्यांच्यात संघर्ष एवढा टोकाला पोचलाय. म्हणजे नरेंद्र मेहता प्रताप सरनाईक यांना म्हणाले हे तर भाईजान आहेत, आणि प्रताप सरनाईक म्हणाले हो मी भाईजान आहे पण मी बजरंगी भाईजान आहे. तर वगैरे वगैरे या पातळीवर ते सगळं आता सुरू झालेलं आहे. हा तो सगळा हे जे अंगण आहे ना ते तिकडे मीरा भाईंदरचं, ते तसं खूप कमी मराठी टक्का असलेला आहे. जेमतेम 18-20% मराठी टक्का आहे तिकडे. गुजराती, जैन किंवा उत्तर भारतीय असा मोठा आहे. त्यामुळे तसा तो भाजपाला पोषक भाग आहे. पण तरी सरनाईक भिडतायत त्यांना. आणि तिथे
त्यांच्या पक्षाची शिंदे सेनेची ताकद वाढेल अशा पद्धतीची आखणी आहे. त्यामुळे तिथे काय निकाल लागतो हा पाहण्यासारखा निकाल असेल. सर्वात MMR मधली इंटरेस्टिंग किंबहुना राज्यातल्या काही इंटरेस्टिंग निवडणुकीपैकी सर्वात इंटरेस्टिंग निवडणूक आहे ती म्हणजे नवी मुंबईत. नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदेंचा थेट सामना. मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे गणेश नाईक शिंदेंचा सामना वरवर दिसत असला तरी तो शिंदे आणि फडणवीसांचा सामना राज्यातल्या मोठ्या महापालिकांमध्ये, राज्यातल्या सधन महापालिकांमध्ये, राज्यातल्या श्रीमंत महापालिकांमध्ये ही महापालिका नवी मुंबई गणली जातं. हे शहर वेगळं आहे. त्यामुळे हे शहर आपल्या हाताखाली असावं असं कुठल्याही राजकीय पक्षाला वाटणंच खूप स्वाभाविक आहे. त्यामुळे इथे शिंदे आणि गणेश नाईकांचा सामना दिसतोय. गणेश नाईक म्हणाले मध्यंतरी की मला भाजपाने नवी मुंबईत जशी ताकद दिली तशी ती संपूर्ण ठाणे जिल्ह्यात दिली तर मी शिंदेंचा टांगा पलटी करेन आणि घोडे बेपत्ता नाही, आपला घोडे फरार नाही बेपत्ता करेन. तर आता नेमकं कोणाचे घोडे बेपत्ता होतात ते आपल्याला या पुढच्या काळात ठरेल. अत्यंत काट्याची निवडणूक सुरू आहे. भाजपाचा म्हणण्यापेक्षा गणेश नाईकांचा हा गड, गणेश नाईक कुठल्याही पक्षात असले तरी ते निवडून आपले नगरसेवक इथे आणतात असा आजवरचा अनुभव आहे. गणेश नाईक अधिक भाजपा ही जरा वाढलेली ताकद आहे. तरीही शिंदे इथे संघर्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे हे एक बॅटल ग्राउंड अतिशय महत्त्वाचं असेल. उल्हासनगरमध्ये यावेळी ओमी कलानींना म्हणजे कलानी पुत्र, पप्पू कलानी पुत्र हे शिवसेनेचं धनुष्यबाणाचे AB फॉर्म वाटताना दिसले. त्यामुळे तिथली रंगतदार निवडणूक आहे. तिकडे परत रवींद्र चव्हाणांनी लक्ष घातलंय. रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे असा सामना तिथेही सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या महापालिकांच्या निमित्ताने कुठे शिंदे आणि बऱ्याच ठिकाणी शिंदे आणि भाजपा असाच सामना दिसतोय. अपवाद फक्त वसई विरारचा. तिकडे ठाकूर भाजपाला रोखण्यात यशस्वी ठरतात का हे येणारं काय ठरवेल. आणि महत्त्वाचं म्हणजे शिंदे संपूर्ण या दोन्ही जिल्ह्यांचा विचार करता शिंदे आपला अंगण राखून ठेवतात का हे महत्त्वाचं आहे. आणि याच्यानंतर झेडपीच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे परत तिसरा अंक आपल्याला तिथं बघायला मिळणार आहे. आणि तिथं त्यावेळेस गणेश नाईक जे आहेत ते ठाणे जे आहे झेडपी ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील. आणि त्यावेळेस हे कपिल पाटील, किसन कथोरे वगैरे सगळे आक्रमक होताना दिसतील. त्यामुळे मी मगाशी म्हणालो ना, शिंदेंचा 16 तारखेपासून शिंदेंचा रडत म्हणण्यापेक्षा खडतर प्रवास सगळा दिसतोय मला. पुढचा टप्पा आता जिल्हा परिषद सुरू होईल. मागची जिल्हा परिषदेची निवडणूक ही शिंदेंनी खेचून आणली होती शिवसेनेसाठी. आनंद दिघेंना जे जमलं नव्हतं ते शिंदेंनी करून दाखवलं होतं. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शिंदेंनी पहिल्यांदा शिवसेनेचं एक हाती सरकार आणलं होतं तिकडे. आणि यावेळी त्या सगळ्या पट्ट्यामध्ये भाजपचे कपिल पाटील आहेत, किसन कथोरे आहेत, गणेश नाईक अर्थातच आहेतच, रवींद्र चव्हाण आता काय प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे ग्रामीण भागातही ते लक्ष देतातच. त्यामुळे इथेही शिंदे एकाकी पडताना दिसतील आणि संपूर्ण भाजपाचे तगडे नेते दुसऱ्या बाजूला. त्यामुळे महापालिका निवडणुका जशा आटपतील तसं जिल्हा परिषदेच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिंदेंना आपल्याच मित्रांचा असाच सामना करावा लागेल. त्यामुळे मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये त्यानंतर शिंदेंना भाजपाचा खरा मित्रत्वाचा चेहरा दिसून येईल त्यांना. खूप धन्यवाद जयेश. पहिला अंक आपण नगरपालिकेचा बघितला. दुसरा अंक महापालिकेचा पार पडतोय. त्यात काय घडतं ते सांगितलं. आणि साधारणतः तिसरा अंक जेव्हा सुरू होईल त्याचे पडगम आता वाजायला लागतील या निकालानंतर झेडपीचे, तेव्हा काय होईल याची पण तुम्ही चुणूक सांगितली. प्रेक्षक हो, एकंदरीत मुंबई सोडून MMR मध्ये जे सगळं बॅटलफील्ड आहे, रणांगण आहे, आणि इथं ठाणे, कल्याण, डोंबिवली इथं जरी युती झाली असली तरी बाकीच्या ठिकाणी कसा हा मुख्य सामना भाजप आणि शिंदे यांचाच आहे. आणि तिथं काय काय आहेत, छोट्या छोट्या गोष्टी घडत आहेत, परंतु त्याचे मोठे पडसाद जे आहेत ते उमटताना दिसत आहेत. ते सगळं जयेश यांनी सविस्तर सांगितलं. तुम्हाला त्यांची मांडणी, त्यांचे मुद्दे कसे वाटले, तुम्ही तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. आणि बघत राहा बोलबडू.